पुढ्यात गेलो तर शंका येईल. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे. काय करू काय करू काय करू. सुंदर आला ते बरं झालं. आता एकदा का यांचं भांडण मिटलं, सगळं नीट झालं का ह्या गुलाबी लाईटी लावायच्या. पण गुलाबी लाईटी कुठल्या आहेत ते? हा नाही ही सांग. नाही आता काय नाही. या बारक्याला फसवून घेतल्या सगळ्या लाईट घालवल्या की काम तमाम होणार. सगळीकडे अंधार झाला की या दोघांनी इकडनं निघावंच लागणार. लय रोमॅन्टिक व्हाय निघालेत ना. यांच्याच फ्युजा उडवाव्या लागतात. ह्यो माहोल बिघडून टाकला पाहिजे यशवंता. होय. कोण आहे? कोण आहे? हे की समोर घाबरतो काय? कोण आहे? हा हे की आवाज तर इथं चालता. फक्त एकदा मला समजून घ्या. एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून विचार तर करा. एका बाईच्या आयुष्यात तिचं सगळ्यात मोठं स्वप्न तिचं घर, तिचं कुटुंब असतं. त्याला आनंदी ठेवण्यासाठी ती झटत असते. मी तेच केलंय. या सगळ्यात मी घराचं सुख निवडलं. ही चूक झाली का माझी? अहो तुम्ही जर बोललाच नाही तर मला कसं कळेल काय चाललंय तुमच्या मनात? काय बोलू अक्षरा? बोलायला काय शिल्लक ठेवलंच नाही बघ तू. आणि ह्या समजावर चर्चा करावी हे तुला आता वाटतंय वय? तू जेव्हा ह्यो निर्णय घेतलास तेव्हा नाही वाटलं? तेव्हा नाही सुचलं? एखादा निर्णय घेताना त्याचा परिणाम फक्त आपल्यावर होणार असेल ना, तर तो निर्णय एकट्याने घ्यायचा अधिकार आपल्याला असतोय. पण त्याचा परिणाम संपूर्ण घरावर, संपूर्ण कुटुंबावर होणार असेल ना, तर एकट्या निर्णय घ्यायचा नसतोय. आणि तू तेच केलंस. तू एकट्याने निर्णय घेऊन मोकळी झालीस आणि हीच तुझी चूक झाली बघ. आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. या सगळ्याचं आयुष्यभर माझ्यावर राग धरूनच बसणार आहात का तुम्ही? ठीक आहे, माझ्या डोळ्यात बघून सांगा. यो खटका बंद केला तर लाईट बंद होईल, पण तात्पुरते. चालू केला की परत लाईट चालू. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे असं ज्याने इथं पुरता खेळखड्डो होईल. फ्यूजच काढून टाकतो म्हणजे जागेवर बेंगरी चेक. तुम्ही खरंच मला माफ करणार नाही आहात का?
आपल्यात आता परत कधीच काय पहिल्यासारखं होणार नाहीये का हो? माझ्याशी पूर्वीसारखं बोलणारही नाही आहात का आता? माहितीये मला माझ्यापासून असं दूर राहणं शक्य नाहीये तुम्हाला, मग का मान्य करत नाही आहात तुम्ही? नियतीला बी मान्य नाही मी तुला माफ करा. माझं मन वळवण्यासाठी केलेला तुझा ह्यो शेवटचा प्रयत्न असं. यापुढे असलं काय करू नकोस. तुमच्या रागाबरोबर राहण्यापेक्षा ना मरण परवडलं. हे जगणंच नको मला. अक्षरा, अक्षरा बाजूला हो. हे बघ कुळ्याने वागू नकोस अक्षरा. अक्षरा ऐक. अक्षरा हे बघ रस्त्याच्या बाजूला हो अक्षरा. तुमच्या प्रेम